संपूर्ण पत्रकार बांधव जे संविधानाचे संरक्षक पिलर आहे त्यांना सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार करतो. समाज क्रांती आघाडीचा हा जो उद्या 10 डिसेंबरला जो मोर्चा आहे, हा मोर्चा जनसामान्य माणसाला कसे अधिकार मिळतील त्या संदर्भामधला आहे. जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या जनसामान्यांचे प्रश्न ज्या सरकारने जे वेलफेअर स्टेट म्हणायला पाहिजे त्यांनी ते सोडवायला पाहिजे तसं न होता असं दिसते आहे की सरकार असं दाखवते आहे की आम्ही संविधानानुसार काम करणार, आम्ही संविधानाचे संरक्षण करणार, आम्ही संविधानाचे उल्लंघन करणार नाही, आम्ही संविधान बदलणार नाही. परंतु अशा अनेक बाबी अशा दिसत आहेत की बोलतात तर त्याच्या उलट त्याची कृती झालेली दिसते आहेत. अनेक प्रसंग आहेत, अनेक नोटेशन देता येईल, अनेक कोटेशन्स आहेत. साधं उदाहरण देता येईल आपल्याला जनसुरक्षा जो कायदा आहे. जनसुरक्षा कायदा हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 अंतर्गत. आज जे आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे, आज जे आम्ही उद्याचा मोर्चा टाकतो आहे, आज जे इतके लोक आम्ही जमा झालेले आहे, तो कायदा एवढा जाचक आहे की या संविधानाच्या अनुच्छेद 19 नुसार जो आम्हाला राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच, राईट टू ऑर्गनाइज ही जी आम्हाला अधिकार, जे मूलभूत अधिकार जे आहेत आमचे, हे अधिकार हनन करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. म्हणून 11 जुलै 2025ला या सरकारने दोन्ही सभागृहामध्ये हा ठराव पारित केला. आता याची अंमलबजावणी कधी होईल हे सांगता येत नाही, अचानक कधी होऊ शकते. जसं कामगार जे 4 कायदे आहेत, कालच्या 21 नोव्हेंबरला त्यांनी अचानक लागू करून टाकले. 29 कायदे रद्द करून 4 कायदे जे आहेत जे कामगाराच्या संदर्भामधले ती जी वाचले तर असे दिसतील की या देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधान आहे की लोकशाही आहे की नाही आहे, की या ठिकाणी हुकुमशाही चालू आहे का, मनुस्मृतीचं राज्य आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो आहे. म्हणून तो जनसुरक्षा जो कायदा आहे, जनसुरक्षा कायद्यानुसार 2 प्रकारचे अतिरेकी ते घोषित करणार आहेत. एक जो असेल तो ग्रामीण आणि दुसरा जो असेल तो शहरी. ग्रामीणच्यासाठी तर ते टिट फॉर टॅट वापरून राहिलेले आहेत, पण शहरीसाठी त्यांनी जे धोरणं स्वीकारलेले आहेत हे कायदा जाचक आहे. म्हणून या आधीच मुंबईला पत्रकार परिषद त्यांनी ही बाब उचलली, पत्रकार परिषद, आणि त्यांनी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु सामान्य माणसासमोर हा कायदा न पोचल्यामुळे उद्या आम्ही आमच्याच घरात बंदिस्त होतो का? ज्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये प्रत्येक माणूस हा जेलमध्ये आपल्या घरामध्ये होता, त्याच पद्धतीने उद्या हा जर कायदा लागू झाला तर आम्ही सगळेच्या सगळे आमच्या घरामध्ये आमचा जो अधिकार जो आहे 19 नुसार तो आमचा जर हिरावून घेतला तर तुमची आमची इव्हन पत्रकार जे तुम्ही आधारस्तंभ लिहिता, तो सरकारचे खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, हे जे जनतेसमोर तुम्ही आणता, हे सुद्धा जर तुम्ही आणलं तर तुम्ही सरकारच्या विरोधात कटग्रस्त आहात, तुम्ही बोलत आहात. अशा प्रकारचा तुमच्यावर, आमच्यावर, सगळ्यावर हा आरोप होईल. आणि आम्हाला आमच्या घरीच, आमचं घर ज्या ठिकाणी प्रेस आहे, की जर एखादा कार्यक्रम आमच्या घरी लावला, एखाद्या सभा मंदिरात लावला, सार्वजनिक ठिकाणी लावला, तर ती सीज होईल. आणि ते सीज झाल्यानंतर ते प्रॉपर्टी जेव्हा सीज होईल तर तुम्हाला तालुका न्यायालयात किंवा जिल्हा न्यायालयात तुम्हाला त्याची रिलीज करा म्हणून सीज झाल्यानंतर ते दाखल करता येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट हायकोर्टात जावं लागेल. आणि हायकोर्टाने जर तुमच्या बाजूने निर्णय दिला तर बरं, तर त्याची प्रॉपर्टी तुमची सरकारची होईल. एकीकडे आम्ही पाहतोय की UP असो, MP असो, आता कालच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या, बिहारमध्ये सुद्धा की बुलडोझर लावून विशिष्ट लोकांचे घर पाडण्यात आले. उद्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तुमच्याच घरात तुम्हाला बंदिस्त करून किंवा तुमचं घर सीज करून तुम्हाला घराच्या बाहेर काढण्यात आलं. असे जर कायदे येत असतील तर या देशामध्ये खऱ्या अर्थाने संविधान लागू प्रश्न. आमचं असे म्हणणं आहे की बौद्धगयाचा जो मुद्दा आहे, ज्या ठिकाणी असं म्हणतात की पंड्याच्या ताब्यात आहे, BT ऍक्ट जो आहे 1949चा रद्द करा असं म्हणतात. बाबासाहेबांनी अनुच्छेद 13 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आतापर्यंत अद्यावत असलेले संपूर्ण कायदे जे तुमच्या मूलभूत अधिकाराला हानी पोहोचत असतील, बाधा पोहोचत असतील, तुमच्या अधिकाराचं हनन करत असतील,
तर अशा प्रकारचे संपूर्ण कायदे हे रद्द होईल. मग जर समजा या देशातला प्रत्येक नागरिक आपापल्या धर्माच्या रीती रिवाज पूजा अर्चा उपासना जर करतो आहे, तर बौद्ध विहार जो आहे, बौद्ध विहारामध्ये जसं की हिंदूच्या मंदिरामध्ये पंडित आहे, मस्जिदमध्ये मौलाना आहे, इकडे चर्चमध्ये तिकडे आपला पाद्री आहे, त्या सिखांमध्ये महंत आहेत, तर बौद्धांच्या इथे मूर्तीची का नाही, हा जो प्रश्न आम्ही करतो आहे, तर या प्रश्नावर आतापर्यंत आम्हाला याच्यासाठी उत्तर मिळत नाही की आमचं आंदोलन चुकीचं आहे. जे कायदे ऑलरेडी घटनेच्या अनुच्छेद 25 नुसार जे आम्हाला धार्मिक अधिकार मिळालेले आहेत, धार्मिक अधिकार हे आमचे फंडामेंटल राईट्स आहे आणि फंडामेंटल राईट्सचं हनन जर होत असेल तर अनुच्छेद 13 असं म्हणते की ते सगळे रिपीट होत ते रद्द होईल. मग जे कायदे रद्द झालेले आहेत त्यानुसार आम्हाला बौद्ध विहाराच्या ताब्यात मिळायला पाहिजे, ते जर सरकार देत नसेल, यासाठी हा प्रश्न आहे. आमचा प्रश्न असा आहे की इथे जे कारभार आहेत, ते सगळे जे नेते आहेत, ते सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमचे रघुनाथजी शेळके साहेब आहेत, आमचे इथे रुपडे साहेब आहेत, आमचे या ठिकाणी पवार साहेब आहेत, आमचे बाजूला ॲडव्होकेट सहारे साहेब आहेत, जे आहेत ज्यांनी अतिशय सुंदर समाजक्रांती आघाडीची संघटना या ठिकाणी जी प्रस्तावना दिली, हे सगळे जे वेगवेगळे संघटनेचे आहेत, पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अनेक, उद्या 11 ते 12 संघटनाचा एकत्रित आमचा मोर्चा निघणार आहे. आमची अशी मागणी आहे